नमस्कार मैत्रिणींनो, यस कलाकृतीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बेसिक स्ट्रोक्स, बेसिक लाईन्स फॅब्रिक पेंटिंग कोर्सची प्रॅक्टिस। त्यासाठी मी इथे आडव्या, उभ्या, वेव्ह लाईन, व्ही शेप लाईन्स अशा पेन्सिलने ड्रॉइंग करून घेतलेले आहेत। तुम्ही देखील त्या तशा तुमच्या फॅब्रिकवरती ड्रॉ करून घ्या। त्यानंतर 2 नंबरचा ब्रश मी इथे घेतलेला आहे। ब्रश धरताना तुम्हाला पेन सारखा धरायचा आहे आणि बरोबर त्या लाईन वरती ज्या आकारात लाईन आहे त्या आकारावरती ब्रश तुम्हाला फिरवायचा आहे। सुरुवातीला तुम्हाला जाड येईल, पातळ येईल, वेडवाकडं होऊ द्या, पण प्रॅक्टिस तुम्हाला करून करून त्या बरोबर स्ट्रेट जशी ती लाईन आहे तसं आलं पाहिजे, एवढी प्रॅक्टिस ती करायची आहे। ब्रश लाईन वरती ठेवला, प्रेस करत आपल्याला ती पूर्ण लाईन कंप्लीट करायची आणि लास्टला अलगद उचलून घ्यायचा आहे। त्यानंतर सी शेपमध्ये आपल्याला दोन्ही साइडने म्हणजेच डाव्या उजव्या दोन्ही बाजूने आपल्याला या अशा सी शेपमध्ये राऊंड ब्रशने प्रॅक्टिस करायची आहे। त्यानंतर खालून वरी, वरतून खाली या दोन्ही दिशेने पण तुम्हाला राऊंड ब्रशमध्ये या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची। त्यानंतर तुम्ही पानांचा आकार, गोल आकार पानाचा, त्यानंतर पाकळीचा आकार, असे वेगवेगळे आकार या ब्रशने काढायचे आहेत। तुम्हाला जिकडे कुठे लाईन वळण बसेल त्या एकदा राईट साइड, एकदा लेफ्ट साइड अशा वेगवेगळ्या वळणांमध्ये प्रॅक्टिस करायची। त्यानंतर आपल्याला फ्लॅट ब्रश घ्यायचा। इथे मी 4 नंबरचा फ्लॅट ब्रश घेतलाय, तुम्ही 2 नंबरचा देखील घेऊ शकता किंवा 4 नंबरचा देखील। डीप केला कलरमध्ये आणि आहे त्या लाईन वरती फक्त मी ब्रश फिरवते। आता फ्लॅट ब्रश धरताना तुम्हाला एकदम स्ट्रेट नाही धरायचा, फ्लॅट धरायचा आहे आणि बरोबर त्या लाईन वरती ही लाईन प्रॅक्टिस करायची आहे। फ्लॅट ब्रश मध्ये पण तुम्हाला सी शेप स्ट्रोक, त्यानंतर लेफ्ट साइड, राईट साइड, डाव्या उजव्या बाजूने, खालतून वरी, वरून खाली अशा 4ही साइडने ती प्रॅक्टिस करायची आहे। त्याचबरोबर फ्लॅट ब्रश मध्ये देखील तुम्हाला वेगवेगळे आकार काढायचा प्रयत्न करायचा आहे। रँडमली आकार काढा, रँडमली स्ट्रोकची प्रॅक्टिस करा, कारण ही प्रॅक्टिस फक्त आणि फक्त तुम्हाला ब्रश हँडलिंगसाठी करायची आहे। त्यामुळे प्रॉपर हाच एक आकार घ्या, तोच एक आकार घ्या असं नाहीये। तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये फक्त ब्रश फिरवत राहा, जेणेकरून तुम्हाला ब्रश हँडलिंगची प्रॅक्टिस होईल। धन्यवाद।